पंधरा वर्षाच्या वरील वाहनाला ऑटो रिक्षाला लादण्यात आलेले जुलमी फिटनेस विलंब प्रतिदिवस 50 रुपये दंड तात्काळ वाहन पोर्टलवरून हटवण्यात यावेत अशा प्रकारची मागणी सर्व ऑटो रिक्षा चालकांच्या वतीनं करण्यात येत आहे। ज्या ऑटो रिक्षाला 15 वर्ष कालावधी पूर्ण झालाय त्या वाहनाचं नूतनीकरणसाठी केलेला अर्ज आरटीओ कार्यालयामध्ये पेंडिंग असून आरटीओ कार्यालयातून वेळेमध्ये त्याचं नूतनीकरण न झाल्यानं हा प्रतिदिवस 50 रुपये दंड नाहक सर्वसामान्य गरीब ऑटो चालकाकडून सक्तीनं वसूल करण्यात येतोय। त्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झालेला असून हा जुलमी दंड पोर्टलवरून तात्काळ हटवावा अशा प्रकारची मागणी सर्व रिक्षाधारकांमधून होतीये। संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी याबाबतीत तात्काळ निर्णय घेऊन सर्व ऑटो रिक्षाधारकांना या जाचातून मुक्त करावं, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं होईल। त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल। या ऑटो चालकांच्या मागणीला मिरज सुधार समितीनं पाठिंबा दिलाय। यावेळी समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, कार्यवाहक जहीर मुजावर, वसीम सय्यद आणि रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महेश चौगले, अजमुद्दीन खतीब, उपाध्यक्ष रफिक खतीब, अमीर डांगे, आसिफ बागवान यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते। आधीच आर्थिक संकटांमध्ये सापडलेल्या आमच्या रिक्षा बांधवांना जुलमी आणि जाचक अशा प्रतिदिन 50 रुपये प्रमाणे दंड फिटनेस सर्टिफिकेटसाठी या राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून लावलेले आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत जे रिक्षावाले आहेत ते याचा विरोध करत आहेत आणि अगोदरच आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या आमच्या बांधवाला राज्य शासन आणि केंद्र शासनाने प्रतिदिन 50 रुपये प्रमाणे दंड आकारून त्यांच्यावर एक जुलमी कर आकारलेला आहे। आज मिरज सुधार समितीच्या वतीने सर्व रिक्षा चालकांच्या या लढ्याला पाठिंबा व्यक्त करून भविष्यामध्ये जर न्यायिक असेल, रस्त्यावर असेल, प्रत्येक लढाईमध्ये मिरज सुधार समिती हे रिक्षा संघटनेच्या पाठिंबा असेल आणि आम्ही या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाला असं सूचित करतो की येणाऱ्या लोकसभेमध्ये जे आपल्याला चित्र दिसत आहे ते रिक्षा संघटनेचा खूप मोठा हात आहे, जे बदल महाराष्ट्रात झालेला आहे। असाच बदल पुढच्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये होण्याची चान्सेस आहेत। तर रिक्षा बांधवांना या जाचकाठीतून मुक्त करून लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य करावेत आणि त्यांच्या पूर्ण आंदोलनाला मिरज सुधार समितीच्या वतीने मी पाठिंबा व्यक्त करतो आणि त्यांच्या प्रत्येक लढ्यामध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून सहभागी राहू असं अभिवाचन देतो। नमस्कार।